चला पुढे पुढे घेऊन गेला भवे थोडं मागे जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय सो महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय सो जय सो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय सो जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती हे सागर महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की अण्णाभाऊ साठे की फुले शाहू आंबेडकरांचा समोर झुंकन एक मिनिट हे थांबा जरा शॉर्ट होऊ द्या मामा थोडे पुढे गोप्या हात काढ ना आगे मला दिसत नाही अरे यार घर खाली इकडे समोर पाहायचं सगळे आधुनिक शिक्षणाच्या देवतेचा ओके ओके चल चल हे तुझं झाल्यावर ओके का अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी कायम एकच देतो, वेट अँड वॉच. सर पुढच्या जिल्ह्यात महानाट्य कुठल्या जिल्ह्यात आहे? अमोल कोल्हेंचं पुढचं महानाट्य कुठल्या जिल्ह्यात? सध्या राजकीय महानाट्य आहे, त्यानंतर बघू विधानसभेच्या वेळी. महामेळावा होतोय महायुतीचा आपल्याच मतदारसंघात तिघही एकत्र येतात. काय अतिथी देवो भव, पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. अभि ज्या अजित पवारांनी एकेकाळी जी भावना व्यक्त केली त्यांच्यासाठी आज सभा घ्यावी लागते. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. चला चलो थँक्यू. दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आपण शेतीसाठी पाणी नाही आहे, अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे. आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही. ते शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. काल माढा लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटलांची सभा होती निंबाळकरांच्या प्रचारात. त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्यावर त्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार आला भाजप कार्यकर्ते. अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेतकरी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, कष्ट करणार आहे, या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार हे तुम्हाला दिसतंय. कामगारांच्या विरोधातले कायदे असतील, तुम्ही बघताय काय नियोजन आहे या सरकारचं. चला थँक्यू. चला थँक्यू. तुम्ही आपण आणि रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या सुद्धा आमच्या सर्वांकडून शुभेच्छा.
थँक्यू. मी ईदच्या शुभेच्छा द्या ना त्यांना, रवी भाऊंना ही शुभेच्छा. आज ईदच्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. ह्या समता भूमीमधनं शिक्षणाची दारं उघडली गेली. ह्या समता भूमीमध्ये शेतकऱ्यांचा आवाज निघाला. ह्या समता भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं. ह्या देशाला आदर्श म्हणून समता भूमी आहे. आज त्यांचं जयंती आहे, त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. आज रमजान ईद आहे. रमजान ईदच्या बी मी या पुणेकरांना देशवासियांना शुभेच्छा देतो. थँक्यू. 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 काल मोदींची सभा झाली रामटेकमध्ये, इंडिया आघाडी विकास विरोधी